आपण सर्वांनी आधीपासूनच ही गोष्ट ऐकलेली आहे की मध्यरात्री मुलींनी केस खुले ठेवू नये, परफ्यूम किंवा अत्तर लावू नये, स्वतःला आरशामध्ये बघू नये. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये किती प्रमाणात तथ्य आहे, याची कारणं काय काय आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपण अशा एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत की ह्या घटनेवर कित्येक लोकांचा विश्वास बसणार नाही आणि तुम्हाला या गोष्टीचा धक्कासुद्धा बसू शकतो, कारण अशा गोष्टी शक्यतो बाहेर येत नाहीत. आपण ही गोष्ट आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या गोष्टीला सुरुवात करण्याआधी सर्व मित्रमैत्रिणींना एक विनंती, अशाच हॉरर आणि मिस्टेरियस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा व आम्हाला सहकार्य करा. आजची ही गोष्ट रत्नागिरी जिल्ह्यातली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका 22 वर्षाच्या मुलीबद्दल आहे. त्या मुलीने मध्यरात्री अशा काही गोष्टींचा सामना केला आहे की त्या ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल, तुम्हाला थोडीफार भीती वाटेल. तर तयार राहा. त्याआधी एक सूचना आहे, तुमच्याकडे असणारे हॉरर आणि मिस्टेरियस किस्से आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला शेअर करा. तुमचे किस्से आपण आपल्या चॅनलवरती पब्लिश करण्याचा प्रयत्न करू. तर चला आपल्या गोष्टीला सुरुवात करू. तर ह्या गोष्टीची सुरुवात 2018 पासून होते, जिथे रत्नागिरीमध्ये एक फॅमिली राहत होती, ज्यांचं घर तसं साधारणतः 3 BHK टाईप असावं. त्या घरात टोटल 4 जण राहत होते. शशांक, प्रीती आणि त्यांचा मुलगा तुषार आणि मुलगी जान्हवी. जान्हवीचं लग्न ठरलेलं असतं. साखरपुड्याची तारीख ठरते. मंडप सजवलेला असतो. सर्वत्र आनंदाचं वातावरण असते. तेवढ्यात एक खबर येते की ज्या मुलासोबत साखरपुडा होणार आहे तो हे जग सोडून निघून गेला. त्याचा मृत्यू झाला आहे. जान्हवी आणि तिच्या घरातले ही खबर ऐकून पूर्णपणे शॉक होतात. त्यांचा संपूर्ण आनंद एका क्षणात भंग झालेला असतो. परंतु जान्हवीला ही गोष्ट एवढी मनाला लावून घेतलेली नसते, कारण ते अरेंज मॅरेज असतं. ह्या प्रकारानंतर काही काळानंतर जान्हवीच्या आईवडिलांनी तिच्यासाठी नवीन स्थळं बघायला सुरुवात केली. त्यात जान्हवीचा एक मित्र आदित्य, त्याला आधीपासून जान्हवी खूप आवडायची आणि हळूहळू जान्हवीलासुद्धा आदित्य आवडायला लागला होता. दोघंजण एकमेकांवरती प्रेम करायला लागले होते. फक्त दोघांचं लग्न व्हायचं बाकी होतं, नाहीतर सर्व काही त्यांच्यामध्ये झालेलं होतं. त्याचीही तयारी पूर्ण झाली होती. तारीख ठरली, लग्नाचा मुहूर्त ठरला. दोघेही खूप आनंदात होते. पण लग्नाच्या आदल्या दिवशी आदित्यची बाईक एका दरीत पडलेली सापडते आणि बाईकच्या बाजूला आदित्यचा मृतदेहसुद्धा पडलेला असतो. आदित्यसुद्धा मृत्युमुखी पडतो. त्याचप्रकारे ज्या प्रकारे आधीच्या मुलाचा मृत्यू झालेला असतो आणि तोही लग्नाच्या आधी सर्वांना धक्का बसतो. जान्हवीला तर ह्या गोष्टीचा सर्वात मोठा धक्का बसलेला असतो आणि ती ह्या गोष्टीला सर्वात जास्त मनाला लावून घेते. तिने स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलेले असते आणि झालेला प्रकार आठवून दररोज ती रडत असते. पूर्णपणे डिप्रेशनमध्ये ती गेलेली होती. या संपूर्ण प्रकारामुळे जान्हवीच्या आई बाबासुद्धा खूप टेन्शनमध्ये आले होते की हा काय प्रकार घडत आहे आमच्या मुली. सोनाला काहीच कळत नव्हते की काय केलं पाहिजे. या डिप्रेशनमध्ये जान्हवीने आपल्या आईबाबांना जाऊन एक घटना सांगितली की मी जेव्हा झोपलेली असते तेव्हा मध्यरात्री कोणीतरी माझ्या बाजूला येऊन बसतो आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या शरीराला
चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. तो मला दिसत तर नाही, पण मला कोणीतरी असल्याची जाणीव होते. मला पहिलं वाटायचं की मला भास होत असेल, पण रोज एकच भास कसा काय होईल? आणि हळूहळू मला जाणीव होत आहे की माझ्या रूममध्ये कोणीतरी राहतंय, कोणीतरी आहे, पण मला तो दिसत नाही. जान्हवीच्या आईबाबांचा तिच्या ह्या बोलण्यावरती विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटलं लागोपाठ 2 इन्सिडंट झाल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये असेल, त्यामुळे तिला असले भास होत असतील आणि तिचे आईवडील ही गोष्ट सिरियसली घेत नाहीत आणि तिला इग्नोर करतात. ह्या गोष्टीला 3 ते 4 महिने उलटून जातात. पण आता जान्हवीला स्थळ यायची सुद्धा बंद झाली, कारण जो प्रकार आधीच्या 2 मुलांसोबत घडला त्याची चर्चा सर्वीकडे पसरली होती की जो मुलगा जान्हवीसोबत लग्नासाठी तयार होईल किंवा लग्न करेल त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. त्यामुळे कोणीच आपल्या मुलाचं स्थळ जान्हवीसाठी देत नव्हतं. या सर्व प्रकारामुळे टेन्स झालेल्या जान्हवीच्या आईवडिलांनी जान्हवीला एका सिद्धप्राप्त तांत्रिकाकडे नेण्याचा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार त्यांनी त्या तांत्रिकाला सांगितला आणि त्यांना हळूहळू या सर्व गोष्टीचा अंदाज यायला लागला होता. हा सर्व प्रकार काय आहे ते त्यांनी जान्हवीच्या आईबाबांना सांगितलं की तुमची मुलगी एवढ्या दिवसांपासून तुम्हाला जे काही सांगत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. जो कोणी मध्यरात्री तिच्या बाजूला येऊन बसतो तो एक जीन आहे, जिन्नत, जो तुमच्या मुलीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला आहे. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला आहे की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या, जी मुलं मृत्युमुखी पडली, त्यामध्ये दुसरं कोणी नाही, त्या जीनचाच हात आहे. त्या जीननेच ते सर्व काही केलेलं आहे. त्या तांत्रिकाने आपल्या विद्येच्या सहाय्याने काही गोष्टी जाणून घेतल्या आणि तो जान्हवीच्या आईबाबांना बोलला की तुमच्या मुलीला एका वाईट सवय आहे आणि त्या सवयीमुळेच आज तिची ही अवस्था झाली आहे. तुमची मुलगी रोज रात्री केस मोकळे सोडून परफ्यूम मारून बाहेर फिरायला जायची आणि ती ज्या ठिकाणी फिरायला जायची ते ठिकाण पूर्णपणे सुनसाम आहे आणि ती जो परफ्यूम वापरते त्याचा सुगंध एवढा स्ट्रॉंग आहे, त्यामुळेच तो जीन तिच्याजवळ अट्रॅक्ट झाला आणि तो तिच्यावर एवढा प्रेम करू लागला आहे, तिच्याशी एवढा कनेक्ट झाला आहे की त्याने जान्हवीला पत्नी मानले आहे. आणि जर तुम्हाला लवकर तुमच्या मुलीला ह्या सर्व गोष्टीमधून बाहेर काढायचे असेल, काढावे लागेल, नाहीतर तो जीन जान्हवीला दुसऱ्या कोणाचीच होऊ देणार नाही किंवा ह्या प्रकारात तो स्वतः तिचा जीव घेईल. जान्हवीच्या आईवडिलांनी त्या सर्व गोष्टी करून बघितल्या जान्हवीला त्या जीनपासून वाचवण्यासाठी, पण काहीही उपयोग झाला नाही. आज जवळपास 5 वर्ष झाली, अजूनही तो जीन रात्रीचा येऊन जान्हवीला त्रास देतो. जान्हवी सर्व काही सहन करते, कारण त्या तांत्रिकाने सांगितलेलं होतं की जर त्या जीनला विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा विरोध केला तरी जान्हवीचा जीवसुद्धा तो जीन घेऊ शकतो. आजही जान्हवी बिना लग्नाची आहे आणि त्या सर्व गोष्टी सहन करत आहे. आणि मैत्रिणींनो, ही गोष्ट जास्तीत जास्त मुलींपर्यंत शेअर करा, कारण काही नकळत घडलेल्या गोष्टींचा, चुकांचा अतिरेक आयुष्यभर आपल्या जीवनावर होतो. ही स्टोरी आपल्याला जान्हवीच्या भावाने पाठवली आहे. जे त्याच्या बहिणीसोबत घडलं ते दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत घडू नये यासाठी त्याने आपल्यासोबत ही स्टोरी शेअर केली आहे. त्याने त्याचं नाव आणि गोष्टीमधील सर्व पात्रांना आपण आपल्या मनानुसार नावे दिलेली आहेत, कारण त्याची एक इच्छा होती की तुम्ही आमची नावं तुमच्या स्टोरीमध्ये सांगू नका. कोणाचेही मन दुखवण्याचा आमचा हेतू नाही आणि अशा सर्व गोष्टींपासून दूर राहा ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होईल आणि तुमच्या आईवडिलांना त्याचा त्रास भोगावा लागेल. आजच्या स्टोरीला इथेच पूर्णविराम देऊ आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.